Praise the Lord. Hello and welcome all. I will wait for all of you to come online. मैं रुकूंगा जब तक आप सब ऑनलाइन नहीं आते. और जैसे आप ऑनलाइन आते हो तो इस वीडियो को शेयर कीजिएगा, जुड़ जाइए हमारे साथ. Amen. Praise Jesus. अगर आप मुझे देख पा रहे हो तो कमेंट कर सकते हो, और इस वीडियो को जैसे ही आप देखते हो शेयर कीजिएगा ग्रुप्स पर, कॉन्टैक्ट्स पर, और फिर हम शुरू करेंगे. आमीन. प्रेज जीसस. थैंक यू जीसस. प्लीज शेयर द स्ट्रीम. इस वीडियो को शेयर कीजिएगा. Jesus. परमेश्वर यहाँ पर है, उपस्थिति यहाँ पर है. ईमान. आइए मिलकर थोड़े समय आराधना में बिताएंगे. Spend some time in worship. Thank you, Jesus. जैसे आप देख रहे हो इसे शेयर करते रहिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए. आइए थोड़ा समय आराधना में बिताएंगे. आमीन. और उसकी स्तुति करेंगे, उसकी प्रशंसा करेंगे. वह पवित्र है. Thank you, Jesus. We praise you, we bless your name. Thank you, Jesus. Thank you, Jesus. आइए मिलकर ये गीत गाएं अगर आपको पता है तो. तो हमारे साथ मिलकर गा सकते हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. ताली बजाकर मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू. मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तो अवर्णित है, तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तो अवर्णित है, तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो. आका तेरी स्तुति प्रशंसा हो. मिलके दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तो अवर्णित
मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। थैंक यू लॉर्ड, तेरी हर पल स्तुति हो। अब के मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। ऊंची आवाज में, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। सबके मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। आप बोलो, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। चरनी में तूने जन्म लिया प्रभु, चरनी में तूने जन्म लिया प्रभु, चरनी में तूने जन्म लिया प्रभु, चरनी में तूने जन्म लिया प्रभु। सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। आप बोलो, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। ऊंची आवाज में, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। मुक्ति दिलाई, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। हालेलुया, मुक्ति है उसके नाम में। आमीन। आइए मिलकर थोड़ी देर समय आराधना करें उसके चरणों में। वो महान परमेश्वर है। हालेलुया। अगर आपके गीत पता है, हमारे साथ मिलकर गा सकते हो। तेरी धड़कनों को सुन सकूं मैं, इतना करीबा, इतना करीबा। तेरे हाथों को थाम कर चल सकूं मैं, इतना करीबा, इतना करीबा। तेरे सांसों की खुशबू मेरे मन में बस जा, इतना करीबा, 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 इतना करीबा। मिलके Thank you, Jesus. प्यासा तेरी चाहत में मैं प्रभु आऊं ना, राहत में तुझ बिन प्रभु। प्यासा तेरी चाहत में मैं प्रभु पाऊं ना, राहत में तुझ बिन प्रभु। तेरा नूर दिखा,
इतना करीबा, इतना करीबा, तेरी धड़कनों को सुन सकूं मैं, इतना करीबा, इतना करीबा, तेरे हाथों को थाम कर चल सकूं मैं, इतना करीबा, इतना करीबा। Amen. जितने भी जन हमारा ये वीडियो देख रहे हैं, गॉड ब्लेस यू। और आगे का समय हम वचन में जाने वाले हैं, तो अगर आप ये वीडियो को शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए और हम लोग मिलकर वचन सुने और हमारी जिंदगी बदलेगी। हालेलुया, गॉड ब्लेस यू। Is it? I think this screen has to be wiped out. This camera has to be wiped. I take that. Okay. Hello. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. So how are you? तुम्ही सर्व कसे आहात? Praise the Lord. We love you. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. God loves us. देव आपल्यावर प्रीती All करतो. of us. आम्हा सर्वांवर प्रीती Amen. करतो. आमेन. You know, during this pandemic, ह्या महामारीमध्ये what I can see is, मी काय पाहू you शकत know, आहे, many are revived. अनेक लोक संजीवित झाले आहेत. Many are preaching. अनेक लोक प्रचार करत आहेत. Many have come closer to God. अनेक लोक देवाच्या जवळ आले Many are आहेत. praying. अनेक लोक प्रार्थना करत Many are आहेत. becoming faithful. अनेक लोक विश्वासू झाले आहेत. Those who have gone far away have come closer to God. जे दूर गेले होते ते आता प्रभूच्या So, जवळ आले so we आहेत. can see some good results. म्हणून आपण काय चांगला परिणाम पाहू शकत आहे. Amen. आमेन. I believe you also agree with me. आणि माझा विश्वास आहे तुम्ही देखील माझ्या बरोबर सहमत आहात. You know, during this pandemic we can see how precious Jesus is. आणि ह्या महामारीच्या वेळेमध्ये आपण बघू शकत आहे की येशू किती मूल्यवान आहे. If anyone can protect us, आणि जर कोणी आपले रक्षण करू that is शकत आहे Jesus. तो आहे प्रभू येशू. Amen. आमेन. So this is the time we look to Jesus. आणि ह्या वेळेमध्ये आपण येशूकडे पाहतो. You know, our faith is in Jesus. आमचा जो विश्वास आहे येशूवर आहे. We have hope, आपल्याकडे आशा आहे. isn't it? So we can see how precious Jesus is. म्हणून आपण बघू शकत आहे की येशू किती मूल्यवान आहे. Only during the times of trouble, फक्त संकटाच्या crisis, वेळेमध्ये, विपत्तीच्या and वेळेमध्ये, danger, धोक्याच्या we वेळेमध्ये really recognize our Lord is so precious. आपण खरोखर हे ओळखून घेतो की आपला प्रभू किती मूल्यवान आहे. Amen. आमेन. We could have learned this lesson without this tragedy or without this crisis. आणि ह्या संकट काळशिवाय आपण हे धडा शिकू शकत But नाही. many times, you know, even according to the Bible, many times we learn lessons through crisis of life. आणि अनेकदा आपण बघत आहे की शास्त्रामध्ये देखील म्हणत आहे की जीवनाच्या संकटाद्वारेच आपण जीवनाचा धडा शिकत आहे. When Jesus told the disciples, "Let us go to the other side," ज्या येशूने शिष्याने सांगितले आपण दुसऱ्या बाजूला जाऊ, and they were just talking and discussing, आणि ते बातचीत करत होते, चर्चा करत and only होते. when the storm came, आणि फक्त जे वादळ आले they cried out to the Lord. ते प्रभूकडे आरोली केले. So many times in crisis, म्हणून अनेकदा संकट we काळमध्ये come to know the preciousness of our Lord. आपल्याला आपल्या प्रभू येशूचे मूल्य जी आहे ती तेव्हा कळतं. Amen. आमेन. Our God is a good God. आमच्या देव एक Okay, चांगला you देव know, आहे. tonight I'll share with you आज मी तुमच्याशी बोलणार आहे something which is very important. आणि काय जी खूप महत्वाची आहे. You know, we need to know by which gospel are we saved. आणि आपण हे जाणून घेतले पाहिजे की कुठल्या सुवार्थाने आपले तारण So झालेले आहे. that will be my topic. आणि हाच आजचा माझा विषय आहे. So before that, let us start with this. त्याच्या आधी आपण ह्या गोष्टीने सुरू You know, करूया. if people only knew how good God is, आणि जर फक्त लोकांना कळले की देव किती चांगला आहे, they would love Him,
ते देवावर प्रीती केली and असते they'll live for Him. आणि देवासाठी ते जगले असते Then in turn, it would solve all the problems. आणि त्याच्याऐवजी त्यांची सर्व समस्या दूर झाली Even the असती problems of the world can be solved. आणि जगाची जी समस्या आहे ती देखील दूर झाली But असते today we see God has been so slandered पण आपण बघत आहे की देवाचे नाम इतकं खराब झालेली आहे that people don't know की लोकांना माहिती नाही God as the good God, की लोकांना माहिती नाही की देव एक चांगला देव आहे as He really is. जसं तो खरोखरच आहे Amen. That is the Amen. problem. आणि ही समस्या आहे You know, one of the biggest problems is आणि सर्वात मोठी समस्या आहे religion's misuse of the law. आणि धर्माच्या जे नियमशास्त्राविषयी जी दुरुपयोग आहे त्याच्याविषयी And this has done tremendous damage आणि ह्या गोष्टीने खूपच नुकसान केलेलं to आहे God's image. देवाच्या प्रतिरूपेला रूपेला You know, the Bible says शास्त्र म्हणत आहे the law came by Moses. आणि नियमशास्त्र मोसेद्वारे आले The law was given by Moses, आणि नियमशास्त्र मोशेने आपल्याला दिले but grace came. पण कृपा आली See, He personally came to you. आणि येशू वैयक्तिकरित्या तुमच्याकडे The आले law was given through someone, आणि नियमशास्त्र आपल्याला कुणाद्वारे दिले गेले होते through the prophet. आणि संदेष्टांद्वारे But grace came पण कृपा आली personally. वैयक्तिकरित्या Amen. आमेन Grace and truth कृपा व सत्य came by Jesus Christ. आणि कृपा व सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आले Amen. आमेन Though the law wasn't inaccurate, जरी जो नियमशास्त्र होता अचूक असं नव्हता but it was incomplete. पण ती अपूर्ण होता And it's the Lord who completed it. आणि प्रभूने त्या नियमशास्त्राला पूर्ण So केले if the law is not applied in a right way, जर नियमशास्त्राला आपण बरोबर लागू केले नाही it gives a wrong representation of God. मग जो नियमशास्त्र आहे देवाच्या चुकीचा प्रस्तुती आपल्याला देतो We know that Jesus is the perfect representation of God. आपल्याला माहिती आहे, जो येशू आहे देवाच्या अगदी खराखुरा एक प्रस्तुती आहे That's why He said, म्हणून त्यांनी if we सांगितलं have seen Him, जर तुम्ही येशूला पाहिले we आहे have seen the Father. आपण पिताला पाहिले We आहे know how Jesus lived, आणि तुम्हाला माहिती आहे येशू कसं how He जीवन loved जगले, people. कसं त्यांनी लोकांवर प्रीती केली Even Acts 10 that it says He went about doing good आणि प्रेषितांची कृत्ये 10:38 म्हणत आहे येशू चांगला करत फिरला and healing all आणि सर्वांना त्यांनी who आरोग्य are दिले oppressed of the devil. जे शैतानाद्वारे त्रस्त होते So looking at Him, we can know how God is or who God is. आणि येशूकडे बघून आपण बोलू शकत आहे की देव कसा आहे किंवा देव कसं देवाचा स्वभाव कसा आहे He is the only one who can show us the true heart of a father. आणि येशू असाच एक व्यक्ती आहे जो आपल्याला आपल्या देवपिताच्या खरा अंतकरण Because दाखवू no one शकत आहे. has seen God at any time. कारण कुणी देवाला कधीच पाहिले Only नाही the word. फक्त शब्द That is the way He is called in heaven. आणि तसंच येशूला स्वर्गात बोलले गेले आहे की तो शब्द आहे Yeah. He is the only one who has been in heaven आणि येशू एकाच असा व्यक्ती आहे जो स्वर्गात होता and He came in the person of आणि Jesus. तो येशूच्या रूप धारण करून That's why He आला did exactly what His Father did. म्हणून येशूने तसंच केलं जसं त्याच्या देवपितांनी केले And Jesus is the only one who showed us that God is love. आणि येशूने आपल्याला हे दाखवले की देव प्रीती आहे Amen. आमेन So no one can show us better than Jesus. म्हणून येशूपेक्षा कोणी आपल्याला देव योग्य रीतीने प्रस्तुत करू शकत नाही Yet He was constantly accused of breaking the law. तरी येशूवर वारंवार असा आरोप होता की त्यांनी नियमशास्त्राचे पालन By the केलं नाही. religious leaders. धार्मिक पुढारींद्वारे Though Jesus never broke any law, तरी येशूने कुठलाही नियमशास्त्राचे उल्लंघन केला नाही in fact, He is the only one who kept the law. आणि खरोखर येशू असा व्यक्ती आहे ज्यांनी नियमाचे पालन But the केलं mercy and grace that Jesus showed towards people पण कृपा व दया जो येशूने लोकांवर दाखवले was radically different. ती खूपच स्पष्टपणे वेगळा You know, होता from the eye for eye and tooth for tooth of the Old Testament law. आणि डोळ्यांसाठी डोळा आणि दातासाठी दात हे जुन्या करारामध्ये जे नियम होता आणि येशूने जो केला तो खूपच वेगळा होता Jesus forgave a woman आणि येशूने स्त्रीला क्षमा केले who was condemned by the law आणि ज्याला नियमशास्त्राने दंडित to केले death. मृत्यूसाठी You know, Jesus even ate and fellowship with publicans and sinners, the Bible आणि says. येशू जे पापी होते आणि जे कर गोळा करणारे होते त्या लोकांबरोबर संगती ठेवले त्यांच्या बरोबर जेवले सुद्धा When the religious leaders of His day wouldn't do. त्याच्या काळामध्ये जे धार्मिक पुढारी होते ते हे गोष्टी करू शकत नव्हते Jesus touched the untouchable. आणि येशूने जे अछूत होते त्यांना स्पर्श He केले loved the unlovable. आणि त्यांनी प्रेमाळू लोकांवर प्रेम He केले showed grace and mercy, त्यांनी कृपा व दया दाखवले which the Old Testament did not do. जो जुन्या कराराच्या लोकांनी केले नाही So a wrong understanding of the purpose of the law
आणि नियमशास्त्राच्या चुकीच्या जी समज आहे will lead to a misunderstanding of the true nature of who God is. आणि ते आपल्याला एक गैरसमज करायला लावणार देवाच्या खरा स्वभावाविषयी. You know, many people believe that God gave us the law to show us that by the law we can have a relationship with God. आणि अनेक लोकांना असं विचार आहे की देवाने आपल्याला नियमशास्त्र दिले हे जाणून की नियमशास्त्राद्वारेच आपण देवाबरोबर संबंध ठेवू शकत आहे. But the law was never intended to bring us into relationship with our Heavenly Father. पण नियमशास्त्र कधीच ह्याच्या निर्माण झालेले नाही आपला संबंध देव पिता बरोबर Because the ठेवण्यासाठी. law asked us to do, कारण नियमशास्त्राने आपल्याला करायला to सांगितले work, to be blessed. जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ Not शकत आहे. blessed based on the relationship. आणि आशीर्वादित होत नाही आपल्या नातेसंबंधाद्वारे. In fact, the law was given आणि नियमशास्त्र देण्यात to आले show our sin आपलं पाप दाखवण्यासाठी and our need for God, आणि आपली जी गरज आहे देवासाठी हे a दाखवण्यासाठी need for a Savior. आणि एक तारणहारासाठी एक गरज. It was given to show आणि नियमशास्त्र देण्यात आले हे us. दाखवण्यासाठी how unholy we are, आपल्याला हे दाखवण्यासाठी की किती अपवित्र आम्ही आहे that we will not even try to earn salvation. की आम्ही प्रयत्न देखील करणार नाही तारण मिळवून घेण्यासाठी. And we'll say, oh God, who can save me? आणि तुम्ही बोलणार हे देवा माझ्या तारण कोण करू And then शकत. we would come to Jesus आणि मग आपण येशूकडे and येणार receive it as a free gift. आणि येशूकडून एक मोफत दान म्हणून आम्ही ते प्राप्त करणार. Amen. आमेन. So that's the purpose of the law. आणि हाच नियमशास्त्राचा हेतू होता. It was to turn from self-righteousness to faith righteousness. आणि नियमशास्त्र होता की स्वनीतिमान पासून आपण Self-righteousness to faith righteousness. आणि स्वनीतिमानापासून आपण विश्वासूपणाकडे जो नीतिमत्वता आहे त्याच्याकडे आम्ही वळलं So we पाहिजे. need to know all this. म्हणून आपण हे सर्व जाणलं You know, पाहिजे. religion says धर्म म्हणत आहे that you are saved by good works. की पुण्य कामाने तुमच्या तारण होतो. All the religions say that. आणि सर्व धर्म असंच म्हणत आहे You are saved by good works. की पुण्य कामाने चांगल्या कामानेच तुमच्या तारण That's why होतं. many don't understand the Bible. म्हणून अनेक लोकांना पवित्र शास्त्र Because समजत it नाही. is totally opposite कारण पवित्र शास्त्र खूपच विपरीत आहे of religion. धर्माविषयी. So don't think because you know religion, you know the Bible. आणि असं विचार करू नका तुम्हाला धर्म माहिती आहे म्हणून तुम्हाला पवित्र शास्त्र देखील The माहिती Bible आहे. is the only believing system which is different from all the religion of the world. आणि जे शास्त्र आहे शास्त्राची विश्वास करणारी जी पद्धत आहे जगाची विश्वास करणारी पद्धतीपेक्षा खूपच वेगळी आहे. Because most of the religion is based on good works. कारण अनेक जो धर्म आहे पुण्य कामावर You आधारित have to असते. work तुम्हाला काम करावं लागतं as a servant. एक दास म्हणून. You don't become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होत नाही. Because to become a child of God, you need to have the life of God. कारण देवाचे लेकरू होण्यासाठी तुमच्यामध्ये देवाचे जीवन असले As the पाहिजे. natural, you have to be born in the family. आणि नैसर्गिक मध्ये तुम्हाला कुटुंबात जन्म By घ्यावा life. लागतो. जीवनाने In the same way, तसंच प्रकारे. we need the spiritual life to be born in God's family. आणि तसंच आपल्याला आत्मिक जीवनाची देखील आहे देवाच्या जीवनाची गरज आहे देवाच्या कुटुंबात जन्म That's why many घेण्यासाठी. don't understand म्हणून अनेक लोकांना कळत नाही. this. So, you know, the Bible says in Ephesians 2:8, आणि इफिसियन्स 2:8 व 9 मध्ये we are शास्त्र not म्हणत saved आहे by good works. की पुण्य कामाने आपलं तारण झालेली नाही. In fact, before we are saved, आणि आपलं तारण होण्याच्या आधी our good works cannot please God. आपली जी पुण्य काम आहे देवाला प्रसन्न करू शकत Even our नाही. most righteous deeds cannot please God. आमची खूपच नीतिमान जी कृत्य आहे ते देखील देवाला प्रसन्न करू शकत That's नाही. what the Bible says in Isaiah 64:6. आणि असंच शास्त्र म्हणत आहे यशाया 64:6 मध्ये We can only be saved आपलं तारण फक्त होऊ शकत because आहे God is gracious कारण देव कृपाळू आहे and merciful. आणि दयाळू आहे. And He has designed a way for us to be declared righteous when we are not. आणि त्यांनी एक मार्ग आपल्याला तयार केलेला आहे की तो आपल्याला नीतिमान घोषित करणार आहे जेव्हा आपण नीतिमान नाही तेव्हा. When Jesus became sin for us, जेव्हा येशू आपल्यासाठी पाप झाले when we believed in Him, जेव्हा आम्ही येशूवर विश्वास केले we received His righteousness. आपल्याला येशूच्या नीतिमत्ता प्राप्त झाली. So salvation is a divine exchange. म्हणून जो तारण आहे एक दैवी रदबदली आहे. Amen. आमेन. Our torn, means our tattered rags of self-effort for the perfection of Jesus Christ. आणि आपले जे फाटके फुटके जे नीतिमत्वता आहे येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णताच्या तुलनामध्ये Because His death and resurrection has paid the price for all our sin, आणि त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाने आपल्या सर्व पापांची फेड केली आहे म्हणून we can be declared perfect and righteous before God when we believe in Jesus Christ. आपण नीतिमान व परिपूर्ण असं घोषित केले जाऊ शकत आहे जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करत आहे तेव्हा. So although we cannot be saved by our good works, जरी पुण्य कामाने आपलं तारण होऊ शकत नाही, but
We are saved when we believe in Jesus Christ. आपण आपलं तारण होतं जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तेव्हा. Religion says you are saved by good works. आणि धर्म म्हणत आहे की पुण्य कामानेच तुमच्या तारण होतो. But according to the Bible, पण शास्त्रानुसार when we are saved, the result of being saved is good works. आणि जेव्हा आपलं तारण होतं, आपलं तारण होण्याचे जे चांगला परिणाम आहे ती आहे पुण्य काम. We are not saved by good works, आणि पुण्य कामाने आपलं तारण झालेली नाही, but good works are the result of being saved. पण पुण्य काम हे परिणाम दाखवत आहे की आपलं तारण झालेले Now, आहे. there are two ways to read the Bible. आणि दोन प्रकारे आहे पवित्र शास्त्र Someone वाचण्यासाठी. can read the Bible आणि कोणी पवित्र शास्त्र वाचू शकत आहे with the mentality of works, आणि कामाच्या मानसिकता घेऊन what I should do की मी काय केलं that God पाहिजे will bless me. जेणेकरून ते मला आशीर्वादित करू That's the शकत आहे. mentality, that's the approach of many. आणि अशी अनेक लोकांची मानसिकता So आहे. that's the way they're going to see the Bible. आणि अशा प्रकारे ते शास्त्राला पाहणार आहे What I should do. की मी काय केलं How can पाहिजे, I earn blessing? मी आशीर्वाद कसं How कमवू can I शकतो earn salvation? आणि तारणाची मी कमाई कसं करू The शकत other आहे. way of seeing the Bible is आणि दुसऱ्या प्रकारे पवित्र शास्त्र बघण्याची मार्ग आहे what Jesus did for me की येशूने माझ्यासाठी काय केलं आहे so that I am blessed, जेणेकरून मी आशीर्वादित so that होतो, I received freely. जेणेकरून मला मोफत मिळतो. So one speaks about Jesus. म्हणून एक भाग येशूविषयी बोलतो What you see is Jesus. आणि तुम्ही काय पाहता येशू, The other sees himself. आणि दुसरा जो आहे स्वतःला पाहतो. So your focus is on Jesus or on yourself. म्हणून तुमचे जे लक्ष आहे एकतर येशूवर आहे किंवा स्वतःवर आहे. One focus on your doing, एक लक्ष तुमच्या कामावर आहे another's focus is on Jesus doing. आणि दुसऱ्याचे लक्ष आहे येशूच्या कामावर. So one is based on works, म्हणून एक कार्यावर आधारित one is आहे based on grace. आणि दुसरा कृपावर आधारित So आहे. don't think the Bible is a rule book to keep. म्हणून असं विचार करू नका की जे शास्त्र आहे नियमाचे पुस्तक आहे ज्याचे तुम्ही पालन केले पाहिजे. The Bible says that we become the bride when we believe in Jesus, आणि शास्त्र म्हणत आहे आपण जेव्हा येशूवर विश्वास करतो तेव्हा आपण येशूच्या वधू होतो and Jesus becomes the bridegroom. आणि येशू आपला वर होतो. Imagine it's your wedding day, आणि कल्पना करा तुमच्या लग्नाचा दिवस and you आहे have had a ceremony, आणि तुमची तिथे साजरा उत्सव आहे and you are starting to relax. आणि तुम्ही आराम करायचा When the प्रयत्न करता minister hands over a thick book, आणि तेव्हा ते जो सेवक आहे तुम्हाला एक जाड पुस्तक देतो a marriage rule book, आणि विवाहाच्या नियमाच्या पुस्तक तुम्हाला and he देतो said, read this. आणि बोलतो तुम्ही हे पुस्तक वाचा. This is the secret to a happy marriage that is found in this book. आणि तो म्हणणार की सुखी विवाहित जीवनासाठी जे नियम आहे त्याच्या ते सर्व ह्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. तुम्ही हे वाचा And you open the book with interest, आणि तुम्ही आवडीने ते पुस्तक उघडता and inside you discover many rules and regulations. आणि आत तुम्हाला खूपच नियम व कायदे दिसतात. Be honest, आणि तुम्ही प्रामाणिक be असा, kind, कणवाळू असा always tell the truth, आणि नेहमी सत्यच बोल listen well, आणि चांगलं ऐका keep your promises, आणि तुमच्या अभिवचने तुम्ही पाळा always say please when you talk, आणि नेहमी कृपा बोला जेव्हा तुम्ही बोलतात. say thank you, बोला धन्यवाद you must freely forgive, आणि तुम्ही मोफत क्षमा केले पाहिजे don't covet your neighbor's wife, आणि तुमच्या शेजाऱ्याच्या पत्नीवर तुम्ही लोभ धरू नका always keep smiling, आणि नेहमी तुम्ही स्मित देत राहा. and many other rules they put. आणि इतर खूप नियम त्या पुस्तकात आहे And you say, oh my, it's really good. आणि तुम्ही म्हणतात नियम तर खूप चांगली आहे This is gold. आणि हे तर सोनं आहे. I want a successful marriage. मला एक यशस्वी लग्न पाहिजे, So I विवाह will पाहिजे. do everything from this rule book. म्हणून ह्या नियमाच्या पुस्तकापासून मी सर्व गोष्टीचं Then पालन you करतो. go further and reading this book. आणि मग तुम्ही पुढे जाऊन हे पुस्तक And you वाचता find many rules for marriage, आणि मग तुम्हाला अनेक नियम दिसत आहे लग्नासाठी which you have never thought. आणि ज्याच्याविषयी तुम्ही कधीच There विचार are केला. rules for special days. आणि विशिष्ट दिवसासाठी काय नियम You असते must not forget the special days. आणि विशिष्ट दिवस तुम्ही विसरू नये. On the special days, you must bring this and that. आणि विशेष दिवसामध्ये तुम्ही अमुक आणले पाहिजे, तमुक There are आणले rules on what to eat, पाहिजे. आणि काय खाल्ले पाहिजे what त्याच्यावर to देखील. wear, when to wear. आणि काय पांघरले पाहिजे आणि कधी पांघरले पाहिजे. Rules on property rights. आणि संपत्तीच्या अधिकारावर काय नियम Rules असते regarding intimacy. आणि जवळपणाविषयी काय Rules on नियम family planning. आणि कौटुंबिक And योजनाविषयी hundreds of rules. असं नियम आहे आणि 100 असं नियम त्या हो. पुस्तकात आहे. Oh my, you'll say, I never knew marriage was such a hard work. आणि तुम्ही बोलणार की मला माहितच नव्हतं की लग्नामध्ये इतकं कठोर परिश्रम आहे, But I want a blessed marriage. पण मला विवाहाला आशीर्वादित So I'll करायचं follow the rules. म्हणून मी नियमाचे पालन I will करणार. even take this rule book on a honeymoon. आणि मी माझ्या मधुचंद्राच्या वेळेस देखील हा पुस्तक घेऊन जाणार So I'll not forget to keep the rules. जेणेकरून मी नियम पाळायला विसरून जाणार नाही. Then
as you turn the last page, आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या पान and then you उघडता find a surprising message आणि तिथे तुम्हाला एक आश्चर्यकारक संदेश दिसतो written in large letters. आणि मोठमोठ्या शब्दात अक्षरात लिहिलेले आहे. If you love your spouse, जर तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रीती करत आहे then disregard this book. मग हा जो पुस्तक आहे त्याला तुम्ही तुच्छ माना, You don't- बाजूला फेकून द्या. You don't need it. तुम्हाला ह्या पुस्तकाचीच गरज नाही. If you love your spouse, जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रीती करत आहे automatically, naturally, you will keep all the rules effortlessly. आणि आपोआप आणि साहजिक रीतीने तुम्ही बिना श्रमाने हे सर्व नियमाचे पालन करणार. Amen. आमेन. So this is good news. म्हणून ही तर चांगली बातमी What आहे. relief you'll have. मग किती आराम तुम्हाला Oh, मिळेल. you'll not carry the book, मग तुम्ही पुस्तक घेऊन जाणार and you'll also enjoy your spouse. आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आनंद Because देखील if you करता. love your spouse, कारण जर तुम्ही तुमच्या then जोडीदारावर you don't प्रीती need this to check whether you are following the rules. मग तुम्हाला तपासायची गरज नाही की तुम्ही नियमाचे पालन करत आहे किंवा नाही. Amen. And Amen. automatically you'll see that as you love your wife, you're keeping all the rules. आणि आपोआप तुम्ही पाहणार की जसं तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रीती करत आहे तुम्ही सर्व नियमाचे पालन करत आहे. Amen. आमेन. This is the way many see Bible as a rule book. असं प्रकारे अनेक लोक पवित्र शास्त्राला नियमाच्या पुस्तक म्हणून बघत आहेत. Yeah, they do all these things. ते हे सर्व गोष्टी करतात So that is not the way God wants. आणि असं प्रकारे देवाला नको. Love doesn't work that way. आणि प्रीती असं प्रकारे काम करत नाही. You know, if you love Jesus, जर तुम्ही ईश्वर प्रीती करत आहे automatically you will do good. आपोआप तुम्ही चांगलंच करणार. Amen. आमेन. So you don't have to check the rules. म्हणून तुम्हाला नियम तपासायची गरज When नाही. you love Him, जेव्हा तुम्ही देवावर प्रीती you will करत be आहे forgiving. तुम्ही क्षमा करणारे You'll असेल do all these good things. तुम्ही हे सर्व चांगल्या गोष्टी करणार. Amen. Amen. So you need to be very careful how you see and read the Bible. म्हणून तुम्ही खूप जपले पाहिजे तुम्ही कसं बघत आहे आणि कसं तुम्ही पवित्र शास्त्र वाचत So आहे. when you study the Bible, म्हणून जेव्हा तुम्ही शास्त्राचा अभ्यास look to the lens of Jesus. येशू ख्रिस्ताच्या चष्माने पवित्र शास्त्राकडे You will बघा. be free मग तुम्ही and बंधमुक्त you'll व्हाल. remain free आणि तुम्ही बंधमुक्तच because राहणार you let grace to free you from condemnation, fear, and guilt. कारण तुम्ही कृपेला दंडाज्ञा दोषी भावनापासून तुम्हाला मुक्त करायला लावतो. So the entire Bible is good for you, म्हणून संपूर्ण पवित्र शास्त्र तुमच्यासाठी चांगलं but it will आहे. not help you पण ही तुमची काय मदत करणार unless नाही you know Jesus Christ as grace. जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताला कृपा म्हणून ओळखत नाही तोपर्यंत. Amen. You Amen. must know Jesus Christ. तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखले पाहिजे You must know the living word. आणि तुम्हाला जिवंत शब्द माहिती पडले You must पाहिजे appreciate what He did for you आणि तुम्ही त्या गोष्टीची कौतुक किंवा प्रशंसा केली पाहिजे जो Who येशूने is- तुमच्यासाठी केला and आहे. what He did for you. आणि तो कोण आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी काय केला आहे. Amen. Amen. Then you can live a victorious life. मग तुम्ही एक विजयशाली जीवन जगू शकता. Okay, now let us go further. पण पुढे जाऊया. Secondly, दुसरी why must we must rightly divide the word of truth? आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुबागले What पाहिजे. are we called to preach? आपल्याला कुठल्या गोष्टी प्रचार करण्यासाठी Not सांगितले गेले? condemnation. दंडाज्ञा नाही. We are called to preach the gospel of Jesus Christ. आपल्याला बोलवले गेले की आपण येशू ख्रिस्ताच्या स्वार्थेचा प्रचार केले Though पाहिजे. we learn much from the Old Testament, जरी जुना करारातून आपण खूप काही शिकतो but we should not preach as if we are still under the old covenant, पण आपण तसं प्रचार करू नये जसं काय आम्ही अजूनही जुना कराराखालीच आहे. as if the old covenant is still in force. जसं काय अजूनही जुना करार अंमलात आहे. If you preach that way, जर तुम्ही अशा प्रकारे प्रचार केले there'll be a major confusion मग खूप मोठा गोंधळ because निर्माण there's a major difference between the law in the old covenant and the grace that Jesus established in the New Testament. आणि जुन्या करारामध्ये जो नियम आहे आणि येशूने नवीन करारात जो कृपा स्थापित केला आहे या दोघांमध्ये महान फरक आहे. In the Old Testament, God repeatedly told the children of Israel आणि जुन्या करारामध्ये देवाने वारंवार इस्रायलच्या संततींना that सांगितले He would curse those who did not obey the law, की ज्यांनी नियमाचे पालन केले नाही ते शापित आहे. and His punishment would extend to the third and fourth generation. आणि त्याची जी देवाची शिक्षा आहे तिसरा किंवा चौथा पिढीपर्यंत देखील जात असे. But these scriptures were written before Jesus went to the cross. पण ही जे वचने होते लिहिण्यात आले येशू क्रुसावर जाण्याच्या आधी After the cross, आणि क्रुसानंतर everything changed. प्रत्येक गोष्टी बदलल्या. And now God promises आणि आता देव आपल्याला वचन that देतो He will not remember our sins anymore की तो ह्यापुढे आपल्या पापाची स्मरण करणारच when नाही we accept Jesus Christ जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या as our Lord स्वीकार and Savior. आपला प्रभू व तारणहारा म्हणून. You read in Hebrews 8:12 आणि इब्री करास 8:12 and मध्ये Hebrews 10:17. आणि इब्री करास 10:17 So मध्ये. there's a sharp contrast म्हणून तिथे एक महान फरक आहे between the Old and the New Testaments. जुना करारामध्ये आणि नवीन करारामध्ये मोठा महान फरक And आहे. it can be seen
as before the cross and after the आणि cross. ह्या गोष्टीला आपण क्रूसाच्या आधी आणि क्रूसाच्या नंतर असं दोन भागामध्ये पाहू Many शकतो. Christians just read the Bible अनेक ख्रिस्ती फक्त शास्त्र वाचतात without rightly dividing the word of truth. आणि सत्याच्या वचन बरोबर न दुभागून ख्रिस्ती लोक पवित्र शास्त्र That's why they do वाचतात. not benefit from the work of Jesus Christ that he did on the cross. म्हणून त्यांना येशू ख्रिस्ताने जो काम क्रूसावर केला आहे त्या कामाचा त्यांना लाभ होतच नाही. Jesus came for our benefit. येशू आपल्या फायद्यासाठी That's what आले the Bible says. आणि असं शास्त्र He म्हणतं came for our advantage. आणि येशू आपल्या नफासाठी आले. Amen. आमेन. So you cannot just take any scripture. म्हणून तुम्ही कुठलंही असं वचन घेऊ शकत नाही. And even in prayer, आणि प्रार्थनामध्ये for देखील. example, let me give one example. आणि उदाहरणासाठी मी तुम्हाला एक उदाहरण In देतो. Psalms 51:10-12, आणि स्तोत्रसंहिता 51:10-12 as David prays, जसं दावीद प्रार्थना create करतो in me a clean heart, आणि माझ्यामध्ये एक चांगलं हृदय उत्पन्न कर. renew a right spirit within me. आणि माझ्यामध्ये एक जो आत्मा आहे त्याला एक नवीन कर. Do not cast me away from your आणि presence. तुझ्या सानिध्यापासून मला दूर घालू Do नको. not take away the Holy Spirit. आणि तुझ्या पवित्र आत्मा माझ्यापासून काढू See, नको. many still take this, they think this is the word of God. आणि अनेक लोक अजूनही हे वचन घेऊन बोलत आहे हे देवाचे वचन And a आहे. great man of God, David prayed. आणि देवाच्या महान सेवक दाविदाने ही प्रार्थना So केली. let me also pray. म्हणून मी देखील अशी प्रार्थना करतो. See, that time it was appropriate for David to say these things आणि त्यावेळेस ती योग्य होते दावीद राजाला असं बोलण्यासाठी, because he was not born again. कारण त्याच्या त्यावेळेस नवीन जन्म He didn't झालेला. have a new heart. त्याच्याकडे एक नवीन अंतःकरण नव्हता. But today, पण आज when you believe in the Lord Jesus Christ, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास केले आहे, you have a new heart. तुमच्याकडे एक नवीन हृदय आहे. 2 Corinthians 5:17 says, 2 कोरिन्थियर 5:17 if म्हणते, any man be in Christ, जर कुठलाही मनुष्य he is ख्रिस्तामध्ये a आहे, new तो creation. एक नवीन उत्पत्ती The आहे. old is gone. जुना निघून You गेला, are new. तुम्ही नवीन आहात. And then Jesus promised आणि मग येशूने वचन दिले the New Testament believers नवीन करारच्या विश्वासू in लोकांना, Hebrews 13:5, इब्री करार 13 I will never leave मी you. तुम्हाला कधीच I will सोडणार नाही. never forsake मी you. तुमच्या त्याग कधीच करणार See, नाही. You know, some people say, I've taken from the Bible. आणि काय लोक म्हणत आहे हे वचन मी शास्त्रामधून That's घेतलं. why we need to rightly divide the word of truth. म्हणून आपण सत्याच्या वचनाला बरोबर विभागले पाहिजे. We cannot just look to the word of God आपण फक्त देवाच्या वचनाकडे through the बघून lens of religion धर्माच्या चष्माने आपण or देवाच्या through वचनाकडे बघू शकत नाही. self-righteousness, किंवा स्वनीतिमत्वाने, through tradition. परंपराद्वारे. When you take off these kind of glasses, अशा प्रकारचे चष्म्यानं आम्ही काढले and पाहिजे we have to replace it आणि त्याची बदली केली with पाहिजे new lenses. नवीन चष्म्याने. Amen. आमेन. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. What are these lenses I'm talking about? आणि ही जी चष्मे आहे हे काय आहे ज्याच्याविषयी मी बोलत आहे. It is the lenses of the finished work of Jesus आणि Christ. ही अशी चष्मा आहे जो येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेले कामांची चष्मा आहे. And with this, you need to read the word of God. आणि ह्या चष्माने आम्ही देवाचे वचन वाचले पाहिजे. When you read with these glasses, जेव्हा तुम्ही ह्या चष्माने देवाचे वचन then वाचता, you read with unveiled face. मग तुम्ही उघडकीस चेहराने वाचत आहे. Amen. Amen. Otherwise, there's a veil between your face. नाहीतर तुमच्या चेहरा पुढे आणि देवाच्या वचनामध्ये एक पडदा असतो. Many have put a veil of आणि self-righteousness अनेक लोकांनी स्वनीतिमत्वाची पडदा or घातलेली आहे. tradition किंवा परंपराची or पडदा salvation by works किंवा तारण कामाने or ह्याची पडदा performance किंवा कृतीच्या पडदा or works. किंवा काम So they have put a veil over them. त्यांनी त्यांच्यावर एक पडदा घातलेला आहे. Whenever they see the Bible, they see with this veil. आणि जेव्हाही ते शास्त्र पाहत आहे ते ह्या आच्छादनाने पाहत आहे. When you put this veil and see the Bible, जेव्हा तुम्ही हे आच्छादन घालून शास्त्र पाहत the आहे, veil is going to be affected in your life. मग हा जो आच्छादन आहे तुमच्या जीवनावर परिणाम You करणार. will see it very differently. तुम्ही खूप वेगळ्या रीतीने पाहणार. But when you remove the veil of religion, पण जेव्हा तुम्ही धर्माचा आच्छादन when you काढता, remove the veil of self-righteousness, जेव्हा तुम्ही स्वनीतिमत्वाची then आच्छादन you're going काढता, to be able to see very clearly मग तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता what you have never seen before. जे तुम्ही आधी कधी पाहिले नव्हते. Amen. आमेन. That's what 2 Corinthians 3:15 says. म्हणून 2 कोरिन्थियर 3:15 Even to this day, आणि ह्या दिवसापर्यंत when देखील Moses is read, जेव्हा मोशेच्या नियमशास्त्र वाचले a जात आहे, veil covers their hearts एक आच्छादन त्यांच्या हृदयावर पांघरला that आहे, they do not understand it properly. जेणेकरून ते योग्य रीतीने समजू शकतच नाही. Amen. Amen. When you remove the veil, जेव्हा तुम्ही आच्छादन काढता, then you're going to see it very clearly. मग तुम्ही स्पष्टपणे पाहणार You're आहे. going to see Jesus तुम्ही येशूला पाहणार and आहे the work that he did for you. आणि जो काम येशूने तुमच्यासाठी केला आहे तो. Amen. आमेन. Let's go a little further. आपण पुढे जाऊया Now, this is my message. आणि हा माझा संदेश Now, आहे. by which gospel
are you saved? आणि कुठल्या सुवार्ताद्वारे तुमचे Now, तारण how much झाले? time we have? Okay. Now, by which gospel are you saved? आणि कुठल्या सुवार्ताने तुमचे Now, तारण this is झालेले? very important. ही खूप महत्वाची आहे. We are saved by the gospel of grace. आणि कृपेच्या सुवार्ताने आपली तारण झालेली आहे. Amen. आमेन. This is very important. ही खूप Now, महत्वाची hear आहे. this message. आणि हे संदेश ऐका. You will see many gospels आणि तुम्ही अनेक सुवार्ता पाहणार in the Bible, शास्त्रामध्ये. like the gospel according to Matthew. आणि मत्तेनुसार जी सुवार्ता आहे, If you read more, जर तुम्ही अधिक you'll वाचले find the gospel according to Mark, आणि मार्क अनुसार जी सुवार्ता आहे ते देखील तुम्ही according वाचणार. to Luke, लूक अनुसार एक सुवार्ता according आहे, to John. योहान अनुसार एक सुवार्ता Then आहे. you'll come further and see आणि मग पुढे येऊन तुम्ही पाहणार. Paul is telling the Romans आणि पॉल रोमी लोकांना सांगत आहे about my gospel, की माझ्या सुवार्ताविषयी. before warning the Corinthians to hold on firm to the gospel that I preached to you. आणि करंती लोकांना तो ताकीद देतो की जो सुवार्ताचा प्रचार मी केला आहे त्याला तुम्ही धरून राहा. You'll also encounter the gospel of your salvation आणि तुमच्या तारणाचे जे सुवार्थ आहे त्याच्या देखील तुम्ही in सामना करत Ephesians आहे. 1:13, इफ्सिकरास 1:13 मध्ये. gospel of peace आणि शांतीची सुवार्ता in Ephesians 6:15. इफ्सिकरास Then 6:15. there's the glorious gospel मग गौरवशाली सुवार्ता आहे in 1 Timothy 1:11. 1 तिमोथी 1:11 मध्ये. So, but all these gospels are labels for the one true gospel, which is same. आणि हे जे सर्व सुवार्थ आहे एकच पाठीकडे आपल्याला दाखवत आहे जो सारखाच आहे. There is only one gospel आणि एकच सुवार्थ आहे in the Bible, शास्त्रामध्ये. and that is the gospel which was known to Apostle Paul as the gospel of grace. आणि तो जो सुवार्थ आहे प्रेषित पौलाला माहिती होता कृपेच्या सुवार्ता म्हणून. Let me read a verse to you. आणि मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवतो. Acts 20:24. प्रेषितांची कृत्ये 20:24. Look at what Apostle Paul says. बघा प्रेषित पौल काय म्हणत आहे. I consider my life worth nothing to me, आणि मी माझ्या जीवनाला निरर्थक असं समजत आहे if only I may finish the race जर फक्त मी तो धाव संपू शकत आहे and complete the task आणि माझी काम मी पूर्ण करू शकत the आहे Lord Jesus has given me. जो प्रभू येशूने मला सोपून What दिलेली is आहे. that? आणि ती काम काय आहे. The task of testifying to the gospel of God's grace. आणि जी काम ती अशी आहे की प्रभूच्या कृपाविषयी जी सुवार्थ आहे त्याच्याविषयी मी साक्षी दिले Say, पाहिजे. look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. That's the one task I have to finish. आणि तो एकच काम मला पूर्ण करायचा आहे. Preaching the gospel of God's grace. आणि देवाच्या कृपेच्या सुवार्थाचा प्रचार करणे हीच माझी एक काम आहे. Amen. आमेन. So, when I ask you this question, जेव्हा मी तुम्हाला हे प्रश्न by विचारतो which gospel are you saved? आणि कुठल्या सुवार्थाने तुमचे तारण झालेली आहे And which gospel are you going to preach? आणि कुठल्या सुवार्थाचा तुम्ही प्रचार करणार आहे. The gospel of grace. कृपेच्या सुवार्ता. Amen. This is very important. ही अतिशय महत्वाची The आहे. one and the only gospel, आणि एकुलता एक सुवार्ता the gospel of grace, कृपेची सुवार्ता is the gospel. तीच तो And सुवार्ता there आहे. is no other. आणि इतर कुठलीही सुवार्ता नाही. This gospel is built not on doctrine or theology, आणि ही जी सुवार्ता आहे कुठल्या शिकवणीवर किंवा तत्वज्ञानावर उभारलेली नाही but on Jesus Christ Himself. पण येशू ख्रिस्त स्वतःवर ही सुवार्ता त्यांनी उभारलेली आहे. Amen. आमेन. The Word became flesh आणि जो शब्द आहे तो देह झाला and made His dwelling among us. आणि त्यांनी आपलं निवासस्थान आपल्यामध्ये केले. We have seen His glory, आम्ही त्याचे गौरव पाहिले the glory of the one and only who came from the Father, आणि त्या व्यक्तीचा गौरव जो एकुलता एक आहे जो पितापासून आलेला आहे full of grace and truth. पूर्ण कृपेने व सत्याने भरलेला From the आहे. fullness of His grace, आणि त्याच्या कृपेच्या विपुलतेने we have all received one blessing after another. आपल्या सर्वांना एक आशीर्वाद नंतर दुसरा आशीर्वाद मिळालेला For आहे. the law was given through Moses. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात Grace आले. and truth came personally through Jesus Christ. कृपा आणि सत्य वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताद्वारे That's आले. what John 1:14, 16 to 17 आणि says. असंच एक योहान 14 ते 16 ते 17 म्हणत आहे. Amen. आमेन. So whenever you read the word grace in the Bible, म्हणून जेव्हाही तुम्ही ते शब्द कृपा शास्त्रामध्ये वाचत you आहे can substitute the name Jesus, तुम्ही त्या नावाची रद्दबदली करू शकत आहे येशू. because Jesus is grace personified. कारण येशू आहे कृपा आहे जो येशूच्या रूपात आले. What does the grace of God look like? आणि देवाची कृपा कसं दिसतो. It looks like Jesus. आणि देवाची कृपा येशू सारखं दिसतो. Amen. How do we know that God is gracious? आपल्याला कसं कळतं की देव कृपाळू आहे. He gave us Jesus, त्यांनी आपल्याला येशू दिले not as law, एक नियम म्हणून नाही
but he came as grace. पण येशू कृपा म्हणून He आले, is full of grace and truth. म्हणून येशू पूर्ण कृपा व सत्याने भरलेला आहे. So when Apostle Paul refers to the gospel of grace in Acts 20, म्हणून ज्या प्रेषित पौल प्रेषितांची कृत्ये 20 मध्ये कृपाविषयी सांगत आहे, he means exactly what he refers to the gospel of Christ or the gospel of God or the Right. gospel of his son or the gospel of peace. आणि त्याचा अर्थ आहे की येशूच्या सुवार्ता, शांतीच्या सुवार्ता, देवाची सुवार्ता किंवा पिताची So सुवार्ता. all these gospels reveal आणि म्हणून हे सर्व जी सुवार्ता आहे प्रगट करत the आहे. one who is called grace. आणि त्या एका व्यक्तीला ज्याला आपण कृपा बोलतो. Amen. आमेन. So Jesus is grace. म्हणून येशू कृपा आहे. So what is the gospel of grace? म्हणून कृपेची सुवार्ता काय आहे? Let me tell you what Apostle Paul said. आणि मी तुम्हाला सांगतो प्रेषित पौलाने काय In सांगितलं. 1 Corinthians 15, 1 कोरिन्थियर 15 मध्ये 1 to 6, 1 ते 6 this is what he says. आणि असंच पौलाने Now, सांगितले, brothers, माझ्या I भावांना want to remind you मला तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे of the gospel त्या सुवार्तेविषयी that I preached to you, जो मी तुम्हाला प्रचार केला होता, which you received. जे तुम्ही प्राप्त केले. I told you, gospel and grace are the same. मी तुम्हाला सांगितले सुवार्ता व कृपा सारखंच आहे. Gospel is grace and grace is the gospel. सुवार्ता कृपा आणि कृपा सुवार्ता आहे. So Paul is saying, म्हणून पौल म्हणत I आहे, preached to you मी तुम्हाला प्रचार the केला gospel ती सुवार्ता which I received जो मला प्राप्त झाले and by which you stand. आणि ज्याच्याद्वारे तुम्ही आज उभे आहात. He says, त्यांनी by सांगितलं this gospel you are saved. आणि त्यांनी सांगितलं ह्या सुवार्ताद्वारेच तुमची तारण झालेली आहे. The gospel that Paul preached, आणि जो सुवार्ताचा प्रचार पौलानी the केला, gospel of grace, कृपेच्या सुवार्ता, it is by this gospel you are saved. आणि ह्या सुवार्ताच्या द्वारेच तुमची तारण झाली आहे. If you hold firmly to this grace, जर तुम्ही दृढपणाने ह्या कृपेला धरून राहिले the तर, grace gospel that I preached to you. आणि कृपेच्या सुवार्ता जो मी तुम्हाला प्रचार केला होता. He says further, आणि पुढे तो म्हणत आहे, otherwise you have believed in vain. नाहीतर तुम्ही व्यर्थ मध्येच विश्वास केला आहे. Yeah, if you don't know this gospel, जर तुम्हाला कृपेची सुवार्ता माहिती your नाही, faith is of no use. मग तुमचा विश्वास निरुपयोगी आहे. Amen. आमेन. When you know grace जर तुम्हाला कृपा माहिती आहे and the faith that comes by grace आणि विश्वास जो कृपेने येतो is the faith that saves you. आणि तोच विश्वास तुमच्या तारण Then करतो. he says, मग तो म्हणत for आहे, what I received, कारण जो मला प्राप्त झाले what I received, he says, आणि जो मला प्राप्त झाले I passed on to you ते मी तुम्हाला दिले. as of first importance. आणि ती खूपच प्रथम महत्वाची आहे. What is that? आणि ती काय आहे? That Christ died for you. की ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला Christ died for your sins आणि ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मरण according to the scriptures. शास्त्र अनुसार. Secondly, दुसरी, he was buried. आणि ख्रिस्ताला पुरवण्यात आले. Third, तिसरा, he was raised on the third आणि day तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठले according to the scriptures. आणि शास्त्र अनुसार. Amen. आमेन. And after that, he appeared to so many people. आणि त्यानंतर येशू ख्रिस्त अनेक लोकांना प्रगट So, झाले. what did Paul say? म्हणून पौलानी काय He gave सांगितलं? us the 4 most important points of the gospel, त्यांनी आपल्याला सुवार्त्याच्या 4 खूप महत्वाची मुद्दा the दिलेली gospel of grace. कृपेची What is सुवार्तेविषयी. that? आणि ती काय? Christ died for our sins ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, as foretold in the scriptures. जसं शास्त्रामध्ये आधी सांगितले होते. Second, दुसरं, he was buried. त्याला पुरवण्यात आले. Third, तिसरा, he was raised तो उठला गेला as foretold in the scriptures. आणि जसं शास्त्रामध्ये आधी पूर्वज्ञान दिले होते. And fourth, आणि चौथा, he appeared in resurrection to many. आणि पुनरुत्थानानंतर त्यांनी अनेक लोकांना प्रगट झाले. The gospel is 100% good news. आणि सुवार्ता 100% चांगली बातमी There is आहे. no bad news in this good आणि news. या चांगली बातमीमध्ये वाईट बातमी मुळीच नाही. Amen. What is that good news? आणि ती चांगली बातमी काय? On the cross, क्रूसावर Jesus became our sin offering. येशू आपल्या पापाची अर्पण झाली. He took our punishment त्यांनी आपली शिक्षा घेतली and secured eternal forgiveness. आणि आपल्यासाठी सार्वकालिक क्षमा सुरक्षित केली. He died that we may live. आणि तो मरण पावला जेणेकरून आम्ही जगू. He was wounded that we might be healed. आणि तो जखमी झाला जेणेकरून आम्ही आरोग्यदायी होऊ. He was cursed that we may be blessed. आणि तो शापित झाला जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ. He brought the new covenant which was based on his own blood आणि त्यांनी नवीन करार आणले जो त्याच्या स्वतःच्या रक्तावर आधारित होता. and exchanged our sinfulness for his righteousness. आणि आपली जी पापी मता होते त्यांनी आपल्या नीतिमत्तासाठी रदबदली केली. When he rose up जेव्हा तो पुन्हा from उठला death, मृत्यूतून it confirmed आणि सिद्ध झाले that Jesus was God's son.
आणि हे सिद्ध झाले की येशू देवाचा पुत्रच होता. It also shows आणि हे देखील that दाखवत the आहे demands of justice had been fully satisfied की न्यायाची जी मागणी आहे ती पूर्णपणे तृप्त झाली आहे. and no more further payment was necessary. आणि ह्यापुढे कुठल्याही किमतीची किंवा भरपाईची गरजच नव्हती. His death was perfect and complete. आणि त्याची जी मृत्यू होता परिपूर्ण होता आणि संपूर्ण होता. We don't need to add anything to the work of the cross because it's a holy and pure righteous work. आणि क्रूसाच्या कामाकडे आपल्याला कुठल्याही गोष्टीची भर घालायची गरज नाही, कारण ती अगदी शुद्ध व नीतिमान काम होती. What is God asking you? आणि देव आता तुमच्याकडे काय Do मागणी you करत आहे? believe it? तुम्ही ह्याच्यावर विश्वास करत आहे का? That's all. एवढंच आहे. He's not saying now you earn it. आणि आता देव म्हणत नाही याची कमाई कर. Religion says you earn it. धर्म म्हणत आहे कमाई करा, You have to be deserving. तुम्ही लायक असले पाहिजे. But God gives it as a free gift for that undeserving. पण देव हे मोफत दान म्हणून देत आहे अयोग्य लोकांसाठी. So the gospel is good news. म्हणून सुवार्ता चांगली बातमीच आहे. Religion has no good news. धर्मामध्ये चांगली बातमीच नाही, Only the gospel has good news. फक्त सुवार्थामध्ये चांगली बातमी आहे. Whether you believe it or not. तुम्ही विश्वास करत आहे किंवा नाही. But it will only save you if you believe. पण ही गोष्टी फक्त तुमच्या तारण करू शकत आहे जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे तेव्हा. As Apostle Paul said, जसं प्रेषित पौलाने by सांगितले, this gospel आणि ह्या स्वार्थेने you are saved तुमच्या तारण झालेली आहे when you believe. जेव्हा तुम्ही विश्वास केले. What is that gospel? आणि ती स्वार्थ म्हणजे काय? By the gospel of God's grace. आणि देवाच्या कृपेची जी स्वार्थ आहे त्याच्याद्वारे. Amen. Amen. That's what Ephesians 2:8-9 says. आणि असंच इफिसिकरास For 2:8 by grace you are saved कारण कृपेने तुमची तारण झालेली आहे through faith. Faith विश्वासाच्या is not द्वारे. works. आणि विश्वास काम नाही. No. नाही. When you hear the message of grace, जेव्हा तुम्ही कृपेचा संदेश ऐकत आहात faith comes. विश्वास येतो. Faith is not your works. आणि विश्वास तुमच्या कार्य नाही, No, it's just the response आणि फक्त एक प्रतिसाद आहे of that good news. त्या चांगली बातमी विषयी. Amen. It's आमेन. not of yourself, the Bible says. आणि तुमच्या विषयी असं म्हणत नाही. It's the gift of God, आणि ही देवाची देणगी आहे not by works. आणि कामाने नाही, So that no one can boast. जेणेकरून कोणीही बडाई मारू शकत नाही. Amen. आमेन. See, the gospel is not just for sinners. आणि स्वार्थ फक्त पापी लोकांसाठीच नाही, It's not just a message for them only. आणि स्वार्थ फक्त पापी लोकांसाठी एक संदेश नाही, It's heaven's cure for the world's problems. आणि ही स्वर्गाची इलाज आहे जगाची समस्यासाठी. Amen. आमेन. It's not only for them, it's for everyone. आणि फक्त पापी लोकांसाठी नाही, प्रत्येक लोकांसाठी आहे. You know, when it's benefit for you too. आणि तुमच्यासाठी देखील स्वार्थ When you have फायदेशीर. put your faith in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर आपला विश्वास ठेवला आहे because of God's goodness and kindness, आणि देवाच्या चांगुलपणा व there is दयाळूपणामुळे, power in the message of the gospel of grace. आणि मग कृपेच्या स्वार्थामध्ये सामर्थ्य That's असतं. what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे. It gives you victory over sin, आणि ही तुम्हाला पापावर विजय देते, healing from sickness, आणि आजारापासून आरोग्य देतो, freedom from oppression. आणि छलापासून तुम्हाला मुक्ती It देतो, delivers you from Satan's kingdom into God's kingdom. आणि शैतानाच्या राज्यापासून तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये You have आणून तुम्हाला God's सुटका life. देते. तुमच्यामध्ये You देवाचे become जीवन a असते. child of तुम्ही God. देवाचे लेकरू He होता, becomes your father. देव तुमच्या पिता होतो. When you leave this planet Earth, you go to heaven. जेव्हा तुम्ही हे ग्रह पृथ्वी सोडून जाणार, तुम्ही Live स्वर्गात with जाणार Him आणि forever. त्याच्या बरोबर युगानुयुगसाठी राहणार. Amen. आमेन. There are so many blessings for you. आणि खूपच आशीर्वाद आहे That's why तुमच्यासाठी. Paul could say म्हणून पॉल म्हणू in शकतो Romans 1:16, रोम करास एक I am not ashamed of the gospel. आणि मला स्वार्थेची लाज वाटत नाही. Why? का? Because it is the power of कारण God ती देवाची सामर्थ्य आहे for the salvation तारणासाठी, for everyone who believes. आणि प्रत्येक लोकांचा तारणासाठी जो विश्वास करत आहे. Salvation is a package आणि तारण एक पाकिट आहे, पुडा आहे, of healing, blessing, deliverance, everything. आरोग्य, आशीर्वाद, सुटका आणि प्रत्येक गोष्टीची. So the gospel is not only good news for the sinner, म्हणून सुवार्थ फक्त पापी लोकांसाठी चांगली it's बातमी good नाही, news for the sick, आणि ही चांगली बातमी आजारी it's लोकांसाठी, good news for the prisoner, for the poor, for everyone. आणि कैदी लोकांसाठी, गरीब लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. Amen. आमेन. It is a free gift from God. आणि ही एक मोफत दान आहे देवापासून. Amen. You don't have to work it out. तुम्हाला त्याच्यासाठी काम करायची गरज नाही. You know, many people believed in works. अनेक लोक कामावर विश्वास One करत. person in the Bible asked Jesus, आणि एक व्यक्तीने शास्त्रामध्ये येशूला what must I do to be saved? आणि मी काय केलं पाहिजे जेणेकरून माझ्या तारण होऊ शकतो, What does God require? आणि देवाची काय गरज आहे. That's the question many have. आणि असंच अनेक लोकांच्या मनात प्रश्न What आहे. did the Lord say? आणि प्रभूने काय In सांगितलं? John 6:29, योहान 6:29 the मध्ये Lord said, प्रभूने the सांगितले, work of God is this. आणि देवाची काम अशी You आहे, want to know the work? आणि तुम्हाला काम काय माहिती करून घ्यायचं आहे. Only one.
एकच काम to आहे believe in the one whom he has sent. आणि त्या व्यक्तीवर विश्वास करणे ज्याला देवाने पाठवले आहे. Amen. आमेन. Many one, Lord, what should I do आणि खूप लोक बोलत आहे प्रभू to मी be काय saved, to करू? heal, blessed? तारण मिळवण्यासाठी, आरोग्य मिळवण्यासाठी, आशीर्वादित The Lord Jesus होण्यासाठी said, प्रभू येशूने सांगितले you want to know the work? तुम्हाला काम माहिती करून घ्यायचं The आहे. work of God is this. आणि देवाची काम अशी आहे You believe in the one that is Jesus whom God sent. तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास करा जो येशू आहे ज्याला देवाने पाठवले. Amen. आमेन. See, you want to work? तुम्हाला काम करायचं Your आहे, work is तुमची you काम believe. तुम्ही फक्त विश्वास करा. God is not waiting when you will work for him. आणि देव वाट बघत नाही की कधी तुम्ही त्याच्यासाठी काम Your करणार. work is you must believe in the Lord Jesus Christ, means you must believe in what he did for you. आणि तुमचं काम आहे तुम्ही येशूवर विश्वास केला पाहिजे. ह्याचा अर्थ आहे की येशूने तुमच्यासाठी काय केलाय त्याच्यावर तुम्ही विश्वास केला Don't पाहिजे. hinder God's grace आणि देवाच्या कृपामध्ये अडथळा घालू नका by trying to earn it. आणि त्याची कमाई करून Earn his favor, earn his blessing, earn his healing. आणि त्याच्या आरोग्य, आशीर्वाद आणि आरोग्य That's कमावण्यासाठी. Apostle Paul said, I don't frustrate the grace of God. आणि म्हणून प्रेषित पौल म्हणत आहे मी देवाच्या कृपेला निष्फळ So what करत is the नाही. greatest thing you can do आणि सर्वात मोठी काम तुम्ही काय करू शकत is आहे believe ती आहे विश्वास केले the पाहिजे good news चांगली बातमीवर of God's grace देवाची कृपेची revealed in Jesus whom God sent. आणि जो येशूमध्ये प्रगट झाला ज्याला देवाने पाठवले. Believe that because of what Jesus did, आणि विश्वास करा की येशू ख्रिस्ताने काय केलं आहे you are त्याच्यामुळे forgiven. तुमची क्षमा झाली आहे Amen. You Amen. have been clothed with the righteousness. आणि तुम्ही नीतिमत्वाच्या जगेने पांघरलेले And you आहे have entered into the family of आणि God. तुम्ही देवाच्या कुटुंबात प्रवेश केले आहे. When you say yes to Jesus, जेव्हा तुम्ही येशूला होय म्हणत आहे he comes into your heart तो तुमच्या हृदयात येतो and you become one with him. आणि तुम्ही त्याच्या बरोबर एक होता And by spirit, you can call God Father or Daddy or Abba. आणि त्याच्या आत्माने तुम्ही देवाला पिता म्हणू शकत आहे, अब्बा म्हणू शकत आहे, वडील म्हणू शकत But आहे. now you need to be renewed in your mind. पण आता तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले Yeah, पाहिजे. you cannot have the old mindset of law or religion. आणि नियमशास्त्र आणि धर्माच्या जुना मानसिकता आता तुमच्यामध्ये असू शकत नाही. God has accepted you. देवाने तुमचा स्वीकार But केला now you need to renew your पण mind. आता तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले Because your पाहिजे. mind, you need to change कारण तुमच्या मनाला तुम्हीच बदलले पाहिजे based on the new revelation you have received. आणि जे नवीन प्रकटीकरण तुम्हाला मिळाले आहे त्याच्याद्वारे. Amen. Now, how much time we have? Over. Okay. So next time I'll teach you पुढच्या वेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे more about this good news. आणि अधिक ह्या चांगली बातमीविषयी. I will also teach you how Apostle Paul got this revelation of grace. आणि मी तुम्हाला हे देखील शिकवणार आहे की प्रेषित पौलाला कृपेच्या प्रकटीकरण कसं He प्राप्त says झालं. very clearly, आणि तो I स्पष्टपणे didn't म्हणतो. get it from any man आणि पौल म्हणत आहे मला हा जो कृपा आहे कुठल्या मनुष्यापासून प्राप्त झाली or by नाही my own effort. किंवा माझ्या स्वतःच्या परिश्रमाने नाही I got it by the revelation of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाद्वारे मला ही प्राप्त झाली. Amen. See, no one gave him. आणि कुणी त्याला दिले नाही No apostle gave him. आणि कुठल्याही प्रेषिताने त्याला ही स्वार्थ दिली No नाही one gave him. आणि कुणी त्याला दिली He नाही got it by the revelation of Jesus आणि Christ. त्याला येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या द्वारे ही गोष्टी प्राप्त झाल्या. And that is what I'm going to teach you next time. आणि हीच मी तुम्हाला पुढच्या वेळेस शिकवणार आहे. Amen. And I also teach you about the good news, आणि तुम्हाला चांगली बातमीविषयी शिकवणार आहे how we can pervert the gospel of Christ. की कसं आम्ही ख्रिस्ताचे जे स्वार्थ आहे त्याला विकृत करू शकत आहे What should I do in response to the good news? आणि चांगली बातमीच्या प्रतिसाद मध्ये मी काय केलं पाहिजे How can I respond to it and receive the benefits, the blessings? आणि तुम्ही त्याला कसं प्रतिसाद देऊ शकत नाही आणि कसा आशीर्वाद व फायदा मिळू शकत That आहे we'll see next time. आणि ते पुढच्या वेळेस आपण पाहूया. Okay, praise God. प्रभूची स्तुती असो. Wonderful. Go and hear many of my messages on the Facebook. आणि अनेक जो संदेश मी दिलाय ते फेसबुक वर जाऊन तुम्ही See, ऐका. as Paul said, जसं पौलाने you know, सांगितलं that my one aim की माझा एक उद्देश is to preach the gospel. ती आहे स्वार्थाचा प्रचार करणे. And what is that gospel, he said? आणि ती स्वार्थ काय आहे पौल म्हणत आहे The gospel of grace. कृपेची स्वार्थ. Let me read that verse for you. आणि तो वचन मी तुम्हाला परत वाचून Acts दाखवतो. 20:24. प्रेषितांची कृत्ये 20:24. I consider my life worth nothing to me. मी माझ्या जीवनाला निरर्थक असं समजत आहे, शून्य समजत आहे. If only I may finish the race जर फक्त मी तो धाव पूर्ण करू शकत आहे and complete the task आणि जो काम मला सोपून दिलेलं आहे ते मी पूर्ण करू शकत आहे that the Lord Jesus has given me. जो प्रभू येशूने मला दिलेली आहे
That what is that task? आणि ती काम काय आहे. Let me show you from a better version and then आणि I'll close. उत्तम वृत्तांतातून मी तुम्हाला दाखवत आहे, मग मी समाप्त करतो. 1 minute. Acts 1 minute. I'll show you from another version. आणि दुसरा वृत्तांतून मी तुम्हाला दाखवतो. See, this is another version. It says like आणि this. दुसरा वृत्तांत असं म्हणत आहे, I don't care about my own life. आणि माझ्या जीवनाची मला परवाच नाही. My life is not so important. माझ्या जीवन इतकं महत्वाची नाही. But the most important thing is that आणि पण खूप महत्वाची गोष्ट अशी आहे I may finish my work. की मी माझं काम पूर्ण केलं What is पाहिजे. that work? आणि ती काम काय The आहे. work that the Lord Jesus gave me. आणि जो काम प्रभू येशूने मला दिलेली आहे. Amen. आमेन. He has given this work to everyone. आणि प्रभू येशूने हे काम सर्वांना दिले आहे. If you're a child of God, जर तुम्ही देवाचे लेकरू आहे, He has given this work. त्यांनी तुम्हाला हे काम दिले आहे. Our life is not so important. आमचे जीवन महत्वाचीच नाही. This one thing, आणि ही एक गोष्ट He says, तो the म्हणत Lord आहे, Jesus gave me प्रभू येशूने मला to दिली do. What करण्यासाठी. is that? ती काय आहे. To tell people लोकांना सांगणे, the gospel of God's grace. देवाची कृपेची सुवार्त लोकांना सांगणे, ही एक काम मला देवाने दिले. Amen. I preached the gospel of grace. आणि मी कृपेच्या सुवार्थाचा प्रचार Now केला. your work is to आता तुमची काम आहे share the gospel of God's grace with everyone. की तुम्ही देवाची कृपेची जी सुवार्थ आहे प्रत्येक लोकांना See, सांगितले that is the पाहिजे. one work we have to do. आणि ही एकच काम आम्ही आता केले पाहिजे. Amen. Amen. Apostle Paul says that प्रेषित पौल असं म्हणत आहे that Jesus gave me this work to की do, येशूने मला हे काम दिले आहे to preach the gospel of grace. कृपेच्या सुवार्थाचा प्रचार करण्यासाठी. Amen. आमेन. I've given the gospel of grace. मी कृपेच्या सुवार्थ दिली आहे. Go and share it with everyone. प्रत्येक लोकांबरोबर जाऊन हे शेअर करा. Amen. Amen. So now, hello, how are you? Amrita, Jaya, okay. Jayant Tribhuvan, hello. Manoj Swami, praise God. Wonderful people. Wonderful. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Wonderful. Good to see you all. मग सर्वांना Okay. व्हिडिओ पाहताना बघायला छान वाटत आहे. Praise God. Praise God. Let me pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Yeah. Let me pray for you all. Thank you, Father, for these wonderful saints. धन्यवाद पिता या सर्व सुंदर Today संतांसाठी. we have seen आज आम्ही पाहिले Acts आहे 20:24. प्रेषितांची कृत्य 20, How 22, Apostle Paul 24. says जसं प्रेषित पौल म्हणत आहे that the Lord, that my life is not so important. की माझ्या जीवन इतकं महत्वाची नाही. What is the use if I don't preach the gospel of grace? आणि काय उपयोगाची माझी जर मी स्वार्थाचा प्रचार करत नाही. He says, तो म्हणत आहे the one thing for me is आणि माझ्यासाठी एक गोष्टी आहे I may finish my race की मी माझं धाव पूर्ण केला पाहिजे and complete the work आणि तो काम पूर्ण केला पाहिजे that our Lord Jesus Christ has given me. जो माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला दिलेली आहे. And the work is आणि ते काम आहे testify the gospel of God's grace. आणि देवाची कृपेची जी स्वार्थ आहे त्याची साक्षी देणे. I pray, Father, प्रार्थना करतो that we may पिता all rise up आम्ही सर्व उठू and wherever possible आणि जिथे शक्य आहे preach not the gospel of condemnation दंडाग्याची स्वार्थ प्रचार करू नये or hate किंवा or द्वेषाची fear किंवा भीतीची or guilt किंवा दोषी or भावना judgment किंवा न्यायाची or hellfire, किंवा नरकाची but we अग्नीविषयी. preach the gospel of grace. पण आम्ही कृपेच्या सुवार्थाचा प्रचार केला For it is पाहिजे. the goodness of God that turns people to God. कारण ही देवाची चांगुलपणा आहे जे लोकांना देवाकडे वळवतो. Father, I bless every one of them पिता मी सगळ्यांना आशीर्वाद that देतो they may also take up this matter, Lord, जेणेकरून ते देखील हे मुद्दा घेणार and preach the gospel of grace. आणि सुवार्थेचे कृपेचा प्रचार करणार. Thank you, Father. धन्यवाद. Father, now I pray पिता आता प्रार्थना for any करतो of the requests they have, त्यांच्या कुठलाही विनंती जे त्यांच्या मनात किंवा हृदयात आहे any sickness in their body, आणि कुठलाही आजार जो त्यांच्या देहात आहे I rebuke it in Jesus' त्या name. सर्व आजारांना धमकवतो Any, येशूच्या नावात. any sickness in their body, कुठलाही आजार जर be त्यांच्या देहात gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Especially the spirit of fear, आणि विशेष करून the भीतीची negative आत्मा, fear नकारात्मक भीती that robs the faith, जो विश्वासाची चोरी I करतो rebuke it in Jesus' त्या name. नकारात्मक भीतीला धमकावतो For येशूच्या God नावात. has not given us the spirit of fear, कारण देवाने आम्हाला भीतीची आत्मा but of दिलेली power, love, and sound पण mind. सामर्थ्य प्रीती आणि संयम मनाची. Be gone in Jesus' name. निघता हो भीतीच्या आत्मा येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I pray they'll have good sleep. प्रार्थना करतो पिता त्यांना चांगलं झोप मिळेल. I also pray that they'll hear that message which I gave, आणि मी हे देखील प्रार्थना करतो की जो संदेश मी दिलाय ते that their ऐकणार soul must be clean. जेणेकरून त्यांचा जीव शुद्ध असले Thank पाहिजे. you, Father. Let धन्यवाद them hear पिता. that message too. आणि त्यांनी ते संदेश देखील ऐकू द्या. I bless their home. मी त्यांच्या I घरांना bless their आशीर्वाद, family. त्यांच्या कुटुंबाला I bless आशीर्वाद, their children. त्यांच्या लेकरांना In आशीर्वाद देतो. Jesus' name. येशूच्या नावात. I pray, Father,
प्रार्थना करतो protect their पिता, jobs, त्यांच्या नोकरीचं संरक्षण protect कर, their salary, त्यांच्या पगाराचं रक्षण कर and bless them, Father. आणि त्यांना आशीर्वादित कर. Father, make the PCMC and PMC and other areas green zones, आणि पीसीएमसी आणि पीएमसी चे जे क्षेत्र आहे त्याला and even हिरवा other areas. झोन कर आणि इतर भागांना देखील हिरवा झोन कर. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. My dear brothers and sisters, माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, I've given a very, very important message मी खूप about महत्त्वाचा the संदेश soul. दिला आहे you know, जीवाविषयी. When your soul prospers, you'll prosper. जेव्हा तुमच्या जीव उन्नती करतो तुम्ही उन्नती करतो. Don't take in much any spiritual garbage, आणि कुठल्या आत्मिक कचरा घेऊ नका, because what is in your soul will come out from your mouth कारण जी तुमच्या जीवात आहे ते तुमच्या मुखाद्वारे बाहेर आहे and it will defeat you. आणि ही गोष्टी तुम्हाला पराभूत करणार. Don't carry any grief. आणि कुठलाही शोक वाहू Don't नका, carry any bitterness, कुठलाही कडूपणा वाहू नका, hate, द्वेष, unforgiveness. अक्षमा, These are all spiritual garbage. हे सर्व आत्मिक कचरा आहे. One day I'll teach you in depth about your soul. एक दिवस मी जीवाविषयी सविस्तर मध्ये तुम्हाला शिकवणार It's आहे a very important part of your life. आणि ही तुमच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. What you store will come out. जे तुम्ही साठवून ठेवले तेच बाहेर येणार You live by that. आणि त्याच्यानेच तुम्ही जगेल. So be careful of that. म्हणून ह्या गोष्टीविषयी जपा. What you're watching, जे तुम्ही पाहत आहे, what you're hearing, जे तुम्ही ऐकत आहे, what you're thinking, जे तुम्ही विचार and करत what you're speaking. आणि जे तुम्ही बोलत That's आहे. what the Bible says. Guard your heart. म्हणून शास्त्र म्हणत आहे तुमच्या हृदयाचे रक्षण करा. Your heart is spiritual heart is talking about, आणि not the तुमच्या physical heart, आत्मिक हृदयाविषयी बोलत आहे, शारीरिक हृदयाविषयी नाही, which is the heart of your spirit or your soul. जो तुमच्या जीवाच्या हृदय आहे. So take care of it. म्हणून त्याची काळजी घ्या. Amen. आमेन. Pray daily रोज प्रार्थना करा and also play songs आणि तुम्ही गीत लावा, and also play Bible. आत्मिक गीत लावा आणि आपले शास्त्राचे जे वचन आहे ऑडिओ वचन ते लावा. Many are not doing that. अनेक लोक असं करत नाही. I'll tell you about the message, how important it is. आणि तुम्हाला सांगणार नाही आहे की किती महत्वाची When आहे you play वचन. all this, जेव्हा तुम्ही हे सर्व घरी वाजवतात you're taking over the atmosphere from the devil to the kingdom of God. आणि शैतानापासून तुम्ही जे वातावरण घेऊन देवाकडे घेऊन येत आहे. Amen. आमेन. You're sucking in all of that. आणि तुम्ही ते सर्व जे शैतानाचे वातावरण आहे त्याला You गिळून cannot टाकता reign and rule. आणि मग तो तिथे सत्तावर राज्य करू शकतो. Third, तिसरा, you have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. Greater than Adam and Eve. आणि आदम व हव्वापेक्षा तुम्हाला महान They अधिकार आहे. only had authority over this earth. त्यांना फक्त पृथ्वीवरच अधिकार When होता. Jesus came, पण जेव्हा येशू आले all authority is given to me. आणि सर्व अधिकार मला देण्यात आले आहे. Heaven, earth, under the earth. स्वर्ग पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली. Go. जा. Now we have authority greater. आता आपल्याकडे महान अधिकार आहे. So use it. म्हणून त्या अधिकाराचा Okay, उपयोग someone thank you so much, Pastor, for your blessing, message, and prayer in Jesus. Okay. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. Whenever I have time, I'll come and speak to you. जेव्हा मला वेळ मिळेल मी येऊन In the तुमच्याशी meantime, share this message. आणि मध्यवेळेस तुम्ही हा संदेश शेअर करा. Thank you so much for धन्यवाद. praying for us, आमच्यासाठी for प्रार्थना all the करा good words that they are writing about us. आणि सर्व चांगलं शब्द जे तुम्ही आमच्याविषयी लिहित आहे Thank you for your love for us. आणि तुमची प्रीती जी आमच्यासाठी आहे त्याच्यासाठी We धन्यवाद. both are praying for you आम्ही daily, दोघे तुमच्यासाठी रोज प्रार्थना and I know करतो you're also praying for आणि us. आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना Thank you करता. so much. धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.